तिन्ही महिन्याचा हप्ता किंवा फेब्रुवारी महिन्याचा देखील हप्ता आलेला नाही, तर अशा लाडक्या बहिणींनी काय करायचं आहे, चला तर मी तुम्हाला सांगतो. नोव्हेंबर आणि डिसेंबर ह्या महिन्याचा हप्ता अजून देखील आलेला नाही अशा लाडक्या बहिणींना आणि ज्या लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा देखील हप्ता आलेला आहे, तर अशा महिलांनी काय करायचं आहे, तर जानेवारी महिन्याचा देखील ज्या महिलांना हप्ता आलेला आहे त्या महिलांना फेब्रुवारी महिन्याचा देखील हप्ता येणार आहे. मार्च महिना असल्यामुळे सर्व योजनेला निधी पुरवायचा असतो, पण सरकार देखील आता त्याकडे लक्ष दिलेलं आहे किंवा सरकारने सर्व योजनांसाठी निधीची तरतूद केलेली आहे. त्याचबरोबर हा जो आपल्याला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आहे तो देखील लवकर येऊ शकतो, पण मार्च महिन्याचा हप्ता देखील आपल्याला लवकर येणार नाही. त्याचबरोबर काय झालेलं आहे, मागील 2 हप्ते आणि हे सगळे पकडून 5 हप्ते मार्च महिन्याचा देखील पकडून हे 5 हप्ते देखील अजून काही लाडक्या बहिणींना आलेले नाहीत. तर ह्याची काय चुकी झाली आहे किंवा तुम्ही KYC करत्यादरम्यान काही चुका झाल्या असतील, त्या पुन्हा तुम्ही दुरुस्त केल्या असतील तरीसुद्धा तुम्हाला हप्ता आलेला नाही, तर अजून देखील संधी आहे. 31 मार्च 2026 पर्यंत आदिती तायटकर यांनी ही लिंक चालू ठेवली आहे किंवा तुम्हाला KYC करायचे असेल तर तुम्ही त्या लिंकवरती जाऊन अधिकृत लिंकवरती जाऊन तुम्ही ती करू शकता. त्याचबरोबर आता नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि ज्या महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता आलेला आहे, त्याचबरोबर जानेवारी महिन्याचा ज्या महिलांना हप्ता आलेला आहे त्या महिलांना इथून पुढचे हे रेग्युलर सर्व हप्ते येतील. पण ज्या महिलांना नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी या 4ही महिन्याचा हप्ता आलेला नाहीत अशा लाडकी बहिणींनी काय करायचे आहे, तर मी सांगतो. अशा लाडक्या बहिणींनी तुमची पुन्हा एकदा KYC करा. KYC केल्याच्या नंतर तुम्हाला ते तुमचे जो हप्ता आहे किंवा तुम्हाला जे हप्ते वितरणाची जी तारीख आहे ती लवकरच देण्यात येईल. त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे, ह्या 4ही महिन्याचे हप्ते जर आलेच नसतील किंवा पूर्णपणे बंद झाले असतील तर तुम्ही एकदा अंगणवाडी सेविकाकडे जाऊन तुम्ही करू शकता किंवा अधिकृत लिंकवरती जाऊन पुन्हा एकदा KYC करून ट्राय करू शकता. जर तुमचे हे 6,000 रुपये आलेच तर खुशखबरच आहे. त्याचबरोबर तुमचे 4ही महिन्याचे जर हप्ते आत्ता देखील आले नाहीत तर तुम्हाला हा लाभ कायमस्वरूपी बंद होऊ शकतो. कारण तुम्हाला ज्या नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये ज्या KYC करायला सांगितल्या होत्या त्या पिरियडमध्ये जर तुम्ही KYC केले नसेल त्यामुळे देखील तुम्हाला हा तर प्रॉब्लेम झालेला आहे किंवा तुमचा कायमस्वरूपी हा निधी बंद झालेला आहे. तर लाडक्या बहिणींना प्रतीक्षा न करता पुन्हा एकदा लवकरात लवकर अधिकृत लिंकवरती किंवा अंगणवाडी सेविकांकडे जाऊन काही डॉक्युमेंटरी आहे किंवा काही चुकलं असेल, स्पेलिंग मिस्टेक असेल, मोबाईल नंबर चेंज असेल किंवा बँक पासबुक IFSC कोड अकाउंट नंबर काही चेंज असेल किंवा तुमच्याकडून काही चुकी झाल्या असतील तर तुम्ही लवकरात लवकर जावा आणि हे लवकर दुरुस्त करा. 31 मार्च ही शेवटची डेट आहे. इथून पुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही किंवा KYC करता येणार नाही. ज्या लाडक्या बहिणी ह्या वेळेस KYCमध्ये राहतील त्या कायमस्वरूपी त्या महिलांना लाभ येणार नाही. तर ह्याची सर्व लाडक्या बहिणींनी दक्षता घ्यायची आणि लवकरच जायचं आहे आणि KYC पूर्ण करायचे आहे. तर ज्या लाडक्या बहिणींना 4ही महिन्याचे पैसे आले नाहीत तर तुम्हाला एकदा ट्राय करून जर पैसे आले तर एकदम तुमच्या खात्यावरती 6,000 रुपये येणार आहेत. तर जानेवारी महिन्यात ज्या महिलांना हप्ता आलेला आहे त्यांना फेब्रुवारी महिन्याचा देखील हप्ता येईल. पण मार्च महिना चालू असल्यामुळे बँकेचे व्यवहार सर्व क्लोजर्स असतात. त्याचबरोबर सर्व योजनेला निधी पुरवला जातो आणि ह्याही योजनेला निधी येत आहे, पण ह्यात थोडा विलंब होत आहे. त्यामुळे कोणतीही प्रतीक्षा न करता तुम्ही तुमची डॉक्युमेंटरी पूर्ण करा आणि तुम्हाला हे सर्व तुमचे पैसे तुमच्या खात्यावरती येतील. मार्च महिन्याचा देखील हप्ता येईल, पण ह्यामध्ये थोडा कालावधी जाणार आहे. सरकारने काही घोषणा केलेली नाही, मुख्यमंत्र्यांनी देखील काही घोषणा केलेली नाही. त्याचबरोबर आदिती तायटकर यांनी ट्विटरवर सुद्धा कोणतीच घोषणा केलेली नाही. त्याचबरोबर सर्व लाडक्या बहिणींना मी सांगतो की तुम्ही लवकरात लवकर जावा. ज्या लाडक्या बहिणींना 4ही महिन्याचे पैसे आलेले नसतील अशा लाडक्या बहिणींनी पुन्हा एकदा तुम्ही तुमची KYC करा. तुम्हाला डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये 6,000 रुपये येतील. किंवा ज्यांना नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा देखील फक्त हप्ता आलेला आहे, म्हणजे कोणता जानेवारी महिन्याचाच फक्त हप्ता आलेला आहे आणि नोव्हेंबर, डिसेंबर महिन्याचा देखील हप्ता आलेला नाही, तर अशा महिलांना देखील जानेवारी महिन्याचा हप्ता आलेला आहे पण नोव्हेंबर, डिसेंबरचा आलेला नाही, तो देखील तुमच्या खात्यामध्ये येणार आहे. थोडी प्रतीक्षा करायची आहे. मार्च महिना असल्यामुळे निधी पुरवण्यास थोडा प्रॉब्लेम होत आहे. त्याचबरोबर लवकरच हा प्रॉब्लेम सरकार सॉर्ट आऊट करेल. पण लाडक्या बहिणींनो कोणताही विचार न करता तुम्ही तुमची KYC करा आणि त्याच्याच नंतर तुम्हाला या 4ही महिन्याचे हप्ते येतील. आणि ज्या लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा देखील हप्ता आलेला आहे अशा लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा देखील हप्ता येईल, पण मार्च एंड असल्यामुळे थोडा वेळ लागू शकतो.
अशा सर्व माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.